महावीरांना संन्यास घ्यायचा होता, तर ते वारंवार घरच्यांना सांगत होते की मला जाऊ द्या, जाऊ द्या. घरचे मात्र प्रत्येक वेळी गोष्ट टाळत होते. कुणी म्हणायचं अजून आम्ही जिवंत आहोत, जेव्हा आम्ही मरू तेव्हा तू जंगलात जा. प्रत्येक जण काही ना काही कारण सांगायचं. खूप दिवस उलटले. एक दिवस घरचे लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तू जा, कारण तू आधीच निघून गेलायस. आम्ही फक्त तुझा देह अडकवून ठेवलाय, तुझं मन तर केव्हाच निघून गेलंय, त्यामुळे तू आता निघूनच जा. असंच होतं. ते महावीरांना रोखत होते, पण महावीर तर आधीच निघून गेले होते. ते ज्या महावीराला पाहू शकत होते, ज्याचा हात धरू शकत होते, ज्याला कैद करू शकत होते, त्यालाच त्यांनी रोखून धरलं होतं. पण महावीर असाही असतो की मैं बेकैद, मैं बेकैद. त्यांना कसं रोखणार, त्यांना कसं कैद करणार? ते तर उडून गेले होते. पिंजऱ्यात पक्षाला कैद केलं जाऊ शकतं, पण प्राण्यांना नाही ना. का असं होतं की पिंजऱ्यात पक्षी आहे म्हणून त्याचे प्राण तिथेच राहतील? पक्षी तिथेच राहतो, पण प्राण उडून जातात. तुमची ही कैद किती हतबल आहे. तुम्ही कोणाला नीट कैद सुद्धा करू शकत नाही. माणसाची हीच तर अडचण आहे. त्याला स्वातंत्र्य तर माहीतच नाही, पण तो कोणाला कैदही करू शकत नाही.